हे असं इथं जोडत येत होय इथं नुसता हे टाकायचा नट टाकायचं असं नट टाकला की नाही हे असं पाठीमागे जायला असं वर होय परत इथं लावायचं हे ट्रॅक्टर सारखं केलंय मला ट्रॅक्टर सारखंच केलं होय हां आपलं बरं आहे एक कमीत कमी अर्धा टन तरी वरतो हां हां तेवढं आणि या गाडीला आवडते काही गाडीला आवडते लय लोड जर असलं हां तर मागच्या चाक जरा चालते पण आपण इथं मध्ये दाब दिला तर व्यवस्थित जाते आता मध्ये दाब कसा देताय काय मध्ये दाब म्हणजे जर वाडा असते का नाही हा जरा पुढे घ्यायचं जरा सरकवायचं हा मागे ठेवायला नाही मागे ठेवायचं हा आणि लय मागे ठेवलं की मग मधला चाकूच चालतंय लय मागे ठेवलं बरोबर ते पुढे आता हे आपलं संपूर्ण चढ असावर आता या चढानच वरती तुम्ही गावात गाडी नेणार गावात गाडी जाणार हे शेतकऱ्यानं डोक्यावर ओझं घेण्यापेक्षा ही आपलं ही अशी गाडी करून घेतल्या आता मी ही गाडी अशा बऱ्याच ठिकाणी बघितल्या पण हे आता तुम्ही चढानं नेमकं कसं नेता हे मला आता बघायचं आहे ट्रायल ही आपली टू व्हीलरची चाकं लावल्यात आणि बैलगाडी सारखंच आहे नेमकं बैलगाडी सारखंच आहे अर्धा टन कमीत कमी नेते अर्धा टन यांना नेऊ शकताय तुम्ही चला तर मग तुम्ही दाखवणार ट्रायल तरी मंडळी हा छोटासा गाडा केलाय यात आपण ट्रायल बघूया प्रत्यक्षात रस्ता एकदम खराब आहे तरी पण त्या ठिकाणाहून ही गाडी कशी जाते आता आपण बघूया चढतीचा एकदम रस्ता आहे त्याला ब्रेक वगैरे काही नाही फक्त गाडीलाच काय ब्रेक लावल तो शेतकरी काय काय शक्कल लावतील त्याचा नेम नाही आता या ठिकाणी वळण आहे बघा कसं गाडीला वळण घेतात बघा कमाल आहे या गाडीची आता इथं सुद्धा वळण आहे हे वळण कशा पद्धतीने घेतात बघा जाऊन दे सुसाट तर हा संपूर्ण चढतीचा भाग आहे इथून वरती सुद्धा इथून ती वरती गाडी नेणार आहे दादा तुमचं नाव काय रमेश गिरी बरं हा गाडा कधी बनवून घेतलाय एक 5-6 वर्षापूर्वी बनवून घेतलाय बर मग 5-6 वर्षापासून अजून चांगला आहे अजून चांगला अजून दणकट आहे टायर वगैरे पल्सरची टायर घेतली आहे हा आणि चांगला आहे गाडा एक वजन नेमच्या डोक्यानं वजन नेमच्या बरं आहे हा हा अर्धा टन जाते अर्धा टन कमीत कमी 5-6-12 जाते आता ही पाठीमाग गाडी गेली तसं नेण्यापेक्षा असं नेलेलं बरं पडतंय नेलेलं बरं हा गाडी गेली तसं नेण्यापेक्षा गारा बांधा दोरीने हे करा त्याच्या गाड्यात टाकलं हा 5-6-12 बसते एका टायमाला धुलं जाते आपल्याला पुढे नियोजन बाबा 2 बाऱ्यासाठी खाली यायचं आणि परत बांधायचं त्याच्या गाड्या केलेला बरा एकदमच न्यायचं एकदमच गेलेलं बरं आपलं कामावर जायला बरं हा हा अशा टाइमने गाड्या करून घेतलाय 2-4 8,000 खर्च आलाय हा हा कमीत कमी 8,000 केलाय पण आता ती भरपूर उपयोगात येते भरपूर उपयोगी आहे आणि 2-4 बार एकाच वेळेला नेऊ शकतोय एकाच वेळेला नेऊ शकतोय आता आज जरा कमी काढलंय हा आजोबाने आमच्या त्यात सपलंय म्हणायचं तसं मग आता तिथनं आपलं न्यायचं थोडं चढानं काय अडचण येत नाही ना काय नाही काही अडचण आज आम्ही जवळजवळ मला वाटतं 2018ला मी गाडा तयार केला 2018ला 18 22 23 8 वर्ष झालं या गाड्याला मी शेतकऱ्यांचा मित्र म्हणा हरकत नाही या गाड्याला अत्यंत उपयोगी होय गाडा आहे दणकट करून घेतल्या शेतकऱ्याचा उपयोगी येईल आज पहिल्यांदा मी या 2-3 दिवसात गाडा बाहेर काढला म्हणजे माहिती जेणेकरून माहिती असावी नाहीतर आमच्या या गोटोडे भागाला तो गाडा लय जणांकडे केलेला आहे आता हे काय हे हुक पण बसवलेत काय होय ही हुक बसवलेत नका इकडे वरती पण दिसतोय म्हणजे दोरी नावून बांधायला बरं पडतंय तुम्हाला असं दोन्ही साईडला केलंय तुम्ही दोन्ही साईडला म्हणजे आयडिया भारी केली आयडिया भारी इकडे पण दोन्ही साईडला असं आहे इथं खाली वर असलं की वर चढून आल्यानंतर मस्त दोरी नावळून घेतला की झालं मस्त वाटलं बघितल्यानंतर
हा गाडा राबवून कसला केला आणि ही अगदी ट्रॉली असते गाडी ट्रॅक्टरची, तशा पद्धतीने याला फक्त तुम्ही यामध्ये फक्त हुक घातलाय. ही मजबूत आहे ना? मजबूत आहे. हा इथं नटबोल्ट मध्ये आता जर आम्हाला आपल्या गावाला जायचं असलं तर इथं मध्ये 2 नट आहेत, ते काढायचं. इथून नट आहे फक्त एवढं राहणार, बाकी सगळं साख्या निघतोय. आपल्या बाहेर जायचं असलं हाय अशी गाडी तुम्ही बाहेर कुठे घेऊन जाऊ शकता. बघितल्यानंतर भारी वाटलं, एकदम मस्त. जाऊन दे गुम्मत.